आणि करण कुठे गेला? हा चला चला जाऊ अरे वाडीला जाऊनिया पाहू काशी लिंगाला चला चला जाऊ अरे वाडीला जाऊनिया पाहू बिरू देवाला साऱ्या जगाचे दैवत थोरे देवाचा महिमा परंपरे दोन्ही हात जोडून वंदू चरणाला जाऊनिया पाहू काशी लिंगाला चला चला जाऊ अरे वाडीला जाऊनिया पाहू बिरू देवाला पाडव्याला लग्न देवाचे यात्रा भरली आज हिवऱ्या बघाते पिवळ्या भंडाऱ्याची उधळ देवाला जाऊनिया पाहू काशी लिंगाला काशी देवाच्या थाप मारणी पाड्या ढोलावर कमला
बकरी कोणासाठी आणि का याचं कारण तुम्हाला सांगतो. म्हणून सांगितलं पाहिजे बकरा कोणा आहे आणि देवाची सेवा करायला सायवत्या सुद्धा त्याचा बाळ करायला आरवाडीच्या बनाला खैऱ्यावड्या राणाला नागझरीचं पाणी आणून घालत होता त्या देवाला. यशवंत मस्के गाव पेठ मेंढी मावळीची कृपा यांच्याकडे 51 रुपयाचं बहुमान आले. त्यांनी एका तान दिला भगवंताला 10 ताना देवाला देवाची विनंती आहे. सायमत्या स्वयंपा देवाची सेवा कशी लावता करायला पाठीच्या लावणार नागझरीचं पाण्याला घालायला देवाला गंध फुलवाला श्रीकंबला वाहून देता मला सेवा देवाची करता करता सूर्यनारायणाला दुपारात कधी दावत नव्हता बिरदेव याता मला उदयन जीव तुझ्या पायी बिरुदेवा रे उदयन जीव तुझ्या पायी उदयन जीव तुझ्या पायी बिरुदेवा रे उदयन जीव तुझ्या पायी. यांच्याकडून 101 रुपयाचं बहुमान आहे. ओळीकार मंडळ शब्दशाहूने धन्यवाद. त्यांनी एका तांडीला भगवंताला 10 ताना देवावर देवाच्या विनंती आहे. आंबक चिंचणे संदीप सुपणे बिराग भणे दीपक बोगरे वाडगेडीचं एक प्रेम आहे. यांच्याकडे 201 रुपये आणि सेवा
वर्षाच्या रामाला 350 वर्ष भजबारा पुरा राजा तेव्हा 350 भजबारा काय केलं देवा सगळ्या देवऋषी राजाला घातलं आणि तुमड्या सगळ्या देवऋषी धावा गुणाचा काय टायमाला देवा धावा सूर्यापाशाचा करायला सूर्यापाशाचा विचार केला होता त्यांनी एका तांदळा माझ्या बरोबर देवाच्या देवाच्या विनंती आहे आणि विनंती केला सूर्यप्रकाश साहेब बोलायच्या देवाला माझ्या काशीला भगवंताला हा खाली लागला मारायला विनंती लागला भाग करायची आणि देवा उडी मारून देवा हे जरा इको कमी करा थोडं इको कमी करा हॅलो हाय का ओके हा मागायच्या सांगाय नाही मी
का बालकणींचा पिक्चर बघायचा आहे? कसं आहे विचार केला म्हणाला माझा साईमत्या सूर्याप्पा काय म्हणतो देवा मी जाणार त्या कोकान तळाला सूर्याप्पा लागलाय मला माझ्या काशीलिंग भगवंताला देवा काशीलिंग हातावला श्रीरामपाला विचार लागला करायला सूर्याप्पा या लागलं का खुळ लागलं तुला बाबा अरे जाऊ नको त्या कोकणाला जाताना जाचील पायानं पड सूर्याप्पा येता नाहीच न जोडी नाही आता मला सूर्याप्पा गुरुवाना दाटला ऐक ना माझ्या काशीलिंग भगवंताचं सूर्यापानं मोरचा फुला मोहरे गेला आणि देवा म्हणला मी जाणार मला तो पाठीला का असताना कशाची भीती आहे मला तेव्हा बिरुदेव म्हणतो सूर्यापा ज्या खऱ्या प्रत्येक गोष्टीला माझं नाव पाहिजे तू घ्यायला ज्या वेळेला माझं तो नाव विसरशील त्यावेळेला तुझा घात होणार एवढं लक्षात ठेव सूर्यापा दोन ह्या काशीलिंग भगवंतानं सांगितलं सूर्यापा शिलाला बरी गोष्ट नाही राहिली ध्येनामध्ये महाराज विचार केला मनाला त्या टाईमाला तुझं गाणं गाताना भिजलं माझं अंग ताऱ्याचा मला लागला रंग नाव तुझं घेत यावी नागानं उठना आणि कसे सांगू देवा तुझा नाद सुटेना काय सांगू बिरो देवा नाद सुटेना कसे सांगू देवा तुझा नाद सुटेना देवागत बसले ती पण ह्यातली 40% उद्या डुलत असतात 8 वाजता शिजलंय का शिजलाय का डुलणाऱ्यांची संख्या लय आहे हा पिशेवाडीच्या दादाने 51 रुपये दिले बापू गारवे यांच्याकडून 51 रुपये बहुमान आहे त्यांनी एका तांदीला भगवंतानं 10 तानं देत राहावं लहू लेंगरे कारभारी 17 नंबर बघायचं लहू लेंगरे दादा यांच्याकडून 501 रुपयाचं बहुमान आहे त्यांनी एका तांदीला माझ्या भगवंतानं 10 तानं देवावं 17 नंबर पालिकेचं कारभारी आहेत लक्षात असू द्या विचार केला सूर्यापाशी देव म्हणला देवा तुझं मी नाव विसरत नाही आणि नरोट्याचा बा सूर्यापा कमला लावला खांद्याला वाटवा लावला बगलाला येत धरला रे हाताला आणि सूर्यापाशी वाट चाल लागला करायला अव संजय मिटकरी व आणि अजय मिटकरी व गावाचं
निघून चाललाय कोकण तळाला कडव्या नदीला आंघोळ केल्यानं सूर्यापा निघून गेला त्याला म्हणते सोन्याच्या परबळ पटणाला सूर्यापा निघून गेला तसं महाराज काय नवार होयाला अर्जुन हरवडे गाव आळसण यांच्याकडून 51 रुपयाचं बहुमान आहे ओविकार मंडळ शतशरून आहे धन्यवाद 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 शुभम बडगर आकाश थोरवत आणि चलन थोरवत मावळ भास यांच्याकडून 101 रुपये लक्ष्मण म्हारगुडे तळेवाडी यांच्याकडून 101 रुपये ओविकार मंडळ शतशरून आहे धन्यवाद देवा देवा माझ्या बिन देवा तुझ्या दर्शन घडावे हेवऱ्या बनात तुझं दर्शन घडावे हार बनवून तुझ्या गळ्यात पडावे देवा गळ्यात पडावे हार बनवून तुझ्या गळ्यात पडावे देवा गळ्यात पडावे रामचंद्र बबन हरोडे आळसण 101 रुपये आप्पासो यमगर गाव नेवरे आहेत आमचं पाहुणा आहेत बरं का कुठं आहेत असू दे पाहुणं कुठं आहेत पुढे ते बरं असू द्या त्यांच्याकडे 201 रुपयाचं बहुमान आहे ओविकार मंडळ शतशरण आहे प्रत्येक वर्षी आळसणचे लोक इथं स्टेज घालतात आणि रातभर भगवंताचा जागर असतोय त्या आळसण करासाठी सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा बरं का इथं नुसतं पोळ्या खायला टाळ्या खायला आलं पण आलेलं नाही या देवाचा महिमा काय तर जायला पाहिजे आणि ते नियोजन आयोजन फक्त या आळसणकरांनी बरेच वर्षापूर्ण टिकवून ठेवले भगवंतानं त्यांना उदंड आयुष्याचं वरदान द्यावं देवाची विनंती आहे माझा सूर्य कलापा धनगर वसगडे यांच्याकडून 51 रुपयाचं बहुमान आहे ओविकार मंडळ शतशरून आहे धन्यवाद त्यांनी एका तान दिलं भगवंतानं 10 तान देवावं माझा सूर्यापाशी निघून गेला त्या परबळ पटणाला लगमण देसाव्याच्या वाड्याला आणि कसं हा सूर्यापाशी गेल्याबरोबर देवा किती जर आपण चाली मारल्या तर जुन्या चालीशिवाय गाण्याला गंमत नाही आणि परबळाच्या या पटणाला आणि देसाव्याच्या वाड्याला सव्याच्या वाड्याला दरवाजाच्या तोंडाला साईगा भोत्या सूर्यापा साईगा भोत्या सूर्यापा शिपाई दादा बोलत त्याला शिपाई दादा बोलत ऐक सूर्यापा ऐक सूर्यापा 350 वर्षी 350 वर्षी बंदी माझ्या शाळेला रे बंदी माझ्या शाळेला जाऊ नको त्या परबळ पटणाला 350 वर्षी बंदी कचीला मार लागल्यात खायला आता या सूर्यापाला माझा भगवंत लागलाय सूर्यापा म्हणतो नाही माझ्या आरेवाडीचा ढाक्या विरोधी माझा गुरु आहे मी त्याचा नरोट्याचा बाळ सिद्ध सूर्यापा सिद्ध आहे म्हणला आणि मी जाणार राजाच्या भेटीला आज्ञा तेवढी मागवणार म्हणताना त्या टाइमाला म्हणून काय प्रकार घडला त्या टाइमाला बाबा शिपाई गेले तिने या राजाकडनं हत्या घेऊन आलं आणि सूर्यापा शिदात गेला तेव्हा लगमन देसावे राजा म्हणतो अरे तुझं गाव काय तुझं नाव काय कोणाचा कोण सांगितलं पाहिजे आम्हाला म्हणून असणारा सूर्यापाशी काय लागला बोलायला आरवाडी हाय तेच गाव 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 पेरू देव हरे माझ्या गुरुचं नाव
तुला जर कळलं नाही तर 350 आत बंदी कचेरीत टाकली ती तेजा भाऊ असू द्या. तुझा बी नंबर तिकडे लागेल बरं का. हे सांग म्हणला तुझा काय प्रश्न आहे. अरे मला माझ्या राणीचा नवरत्नाचा हिऱ्याचा हार गेलाय चोरीला आणि तो हार कोणी नेला कुठं असला आत्ताच्या आत्ता सांग. या सूर्यापाशिदाने आडीच का कांबळा अंगावर घेतला भांडवलात टाकला काश्मीर देवाच्या नावाने चांग भलं म्हणला आणि देव त्याला कांबळ्या खाली काय लागला होता सांगायला. कांबळ्याच्या खोडाखाली काय सूर्यापाशी लागला होता सांगायला. बाबा अरवाडीचा बिरो देव स्वप्नात आला आणि स्वप्नात येऊन काय म्हणाला संकटाला घाबरायचे नाही बाळा तुझ्या पाठीची हाय. संकटाला घाबरायचे नाही बाळा तुझ्या पाठीची. संकटाला घाबरायचे नाही बाळा तुझ्या पाठीची हाय. संकटाला घाबरायचे नाही बाळा तुझ्या पाठीची हाय. आता काय लोक म्हणणार हे सूर्याप्पा कोकणतळाला गेला मग देवाची सेवा कोण करत होता. सव्वा लाख काष्टा स्वराज दादासो हजारे यांच्याकडून 101 रुपयाचं बहुमान आलंय. किरण गावडे नेरले बंडाभाव यांच्याकडून 200 रुपयाचं बहुमान आले. ओविकार मंडळ शतशरुणे धन्यवाद. त्या आजी मागापासून नोटकडे बघायला लागल्या. हाय ती माझी एकट्याचं नव. निसर्गाने दिले धन ठेवावे खिशात जपून आणि उद्या सकाळ घेतोय आम्ही सगळी वाटून. ती म्हणणारी बाबाला लय पैसे द्या थोडा आहे का नाही. असं ते कसं आहे या भगवंताच्या दारात सेवा करायला मिळणं महत्वाचं आहे. हा सगळे आल्यात मागायसाठी एक बी आलेला नाही देवासाठी असं काम आहे. का तर एखादी बाय प्रत्येक माणूस या देवाला काही ना काय मागायला लागला. मग या देवाला काय मागायचंय. दान भगतीचं मागावे देव बिरू देवाचरणी झुकून वागावे. माझ्या बिरू देवाचरणी झुकून वागावे. दान भगतीचं मागावे. दान भगतीचं मागावे. माझ्या बिरू देवाचरणी झुकून वागावे. माझ्या बिरू देवाचरणी झुकून वागावे. द्वेष निंदा सोडून द्या आणि आरेवाडी बनात सेवेला या. हे जीवन सद्मार्गी लागावे. देव बिरू देवाचरणी झुकून वागावे. देव बिरू देवाचरणी झुकून वागावे. मागल्या गणेशी पोळ्याची आता झाल्या त्या. आमच्या येवलूज गावचं धनगर बाबा या बहादरानं बराचसाच पराक्रम केला. देवाच्या भक्तीसाठी आपलं जीवन वाहिता आलं पाहिजे माणसाला लक्षात असू द्या. पैसा काही कोणी मी कमवतोय हो. हा पैसा किती कमवला तर जाताना काय सुद्धा घेऊन जाता येणार. जैसा आया वैसा गया. पिंगळा महाद्वारी बोल बोली तो दे कहा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोली तो दे कहा पिंगळा महाद्वारी. हे जरी नाही कळालं काळा दुसरा येईल. हे जरी नाही कळालं हे जरी नाही कळालं दुसरा येईल. हे जरी नाही कळालं.
बाबा असं या काशीलिंग भगवंताचं नाव घेतलं तसं महाराज कसा चमत्कार झाला आणि लागलाय म्हणायला तुझ्या राणीचा नवरत्नाचा हिऱ्याचा हार आणि शिरा पेटला गोडा चिचला त्या चिचच्या खोड्यात गाडीच्या घरट्यात हाय आत्ताच्या जागेला असा मात्र हे सूर्यापाशीच लागला होता बोलाय बाबा बाबा राजाला कुठली गोष्ट कमी आहे काय राजा बोलंदल आले 2 घोडेस्वार पाठवून दिलं शिरा पेट्याला आणि जसं त्या खोड्यात गाडीच्या घरट्यात नाही असा यो हार दिसला त्याने मला हार घेऊन आल्याबरोबर राजा म्हणला खरंच येऊ देवाचा सिद्ध चांगला आहे बरं का त्याला भविष्य कळतं या माणसाची आशा थांबत नाही एक गोष्ट खरी झाली की दुसरी विचारायला चालू करतो या अरे म्हणला तुझं सगळं खरं आहे माझ्या राणीचा हार घावला पण 12 वर्ष झालं माझ्या राणीला मुलबाळ नाही माझ्या पोटाला दिवा नाही माझ्या वंशाला असा मात्र असणारा राजा लागला होता परत माझ्या सूर्यापाण्या कामला अंगावर घेतला बिनदेवाचं नाव घेतलं भंडारात टाकला त्या टायमाला भंडारा टाकला ना देव माझा सूर्यापाशी लागला होता काय सांगायला भंडाऱ्याच्या पेरू देवाच्या माझा सूर्यापाशी उचलला गेला बोलायला राजा तुझ्या रे राणी लाव राजा तुझ्या रे राणी डाव्या बेगेरे कुसेला डाव्या बेगेरे कुसेला डावा रे कोडेगा काळा हाई रे कोडेगा माणसानं जिवंत आहे तोपर्यंत माणसानं माणसासारखं वागलं पाहिजे बाकी सगळ्यांचं ऐकायचं चाललंय त्या मावशीची मिस्त्री राहिल्या वाटत त्या म्हातारला सांगायला लागल्या नाही नव का म्हातारी पिशवी मग काय हप्त्यास 1500च्या हप्त्यात सांगते का काय आता महिलांनी बोलता येणं झालंय काय बोलूच नका शाहीर का तर त्या मुख्यमंत्रीच्या बहिणी आहेत होय, होय. त्या काय म्हणते त्या अशी वळवळ करायची नाही आम्हाला बडबड करायची नाही कारण मुख्यमंत्री साहेबांची मी लाडकी बहीण आहे मुख्यमंत्री साहेबांची लाडकी बहीण मुख्यमंत्री साहेबांची लाडकी बहीण आहे मुख्यमंत्री साहेबांची लाडकी बहीण कामाला नाही जाणार महिना 1500 माझ्या खात्यावर 1500 मिळायला लागल्यापासून तमाईच लागले त्या आधी जरा 4 गोष्टी एकत्र होत्या आता काय बोलू नका बोलाय नवऱ्याला पुढे बोलू देत नाही हा म्हणजे तुला चांगला अंदाज आहे वाटत बरोबर आहे बाबा बायकोवर वाकडं तर खा चुलीची लाकडं आहे का नाही सत्यापा बाणशे 101 रुपये कार्तिक शेळके शुभम शेळके आणि संकेत शेळके मेंढीमावळीची कृपा 101 रुपये कैलासवासी शाहीर दादासाहेब मेटकरी नेवरी यांच्याकडून भाचे यांच्या भाच्याकडून शाहिरांच्या स्मरणात 101 रुपये विठ्ठल हरवडे भाचे बिरू काळे आमच्या इलोरगावचा बिरू काळे आणि विनोद काळे हे भाऊभाऊ दोघं आहेत बघा पैसा असला तरी देवासाठी खर्च करता आला पाहिजे आमच्या बिरदेवाच्या मंदिराच्या बांधकामासाठी 1,01,000 रुपयाची पावती वाघाने केली भाऊभावानी कोणाच्या मनात येणं सुद्धा नव्हतं हा कसं आहे माहिती का देवाला देता आलं पाहिजे एकाकडे माप पैसा आहे पण त्याला हसाय सुद्धा येत नाही हा तू तर कवा च्या पाजलायस का आज मागल्या उन्हाळ्याला त्या औंदा गाठ पडलायस मरदा हा आपस वयाचा माने बघा कोणीचा आणि कोल्हापूर घेण्याचा शहराचा भक्त माझ्या देवाचा देवाचा रुपया नोट्या लावली ढोला ढोला
चांगलं पुत्र संतान तुला झालं नाही बाबा. ही गोष्ट खरी पटली राजाला. राजा म्हणतो खरा ह्यो देवाचा आशीर्वाद आहे. ह्यो एवढा मोठा आहे जा देव आणि ह्यो बी मोठा म्हणतो या माझ्या घोड्याच्या तबिल्यात. बर 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 कैलासवासी दादा शेर ना आवडीवरी गावाचा शाहीर घरी गाण्याचा दादा शाहीर नावेचा दादा शाहीर नावेचा. गाण्यात नाव घेतलं म्हणलं की पुढे एक दोन स्काउट बसले ते इचलकरंजीचा राम खोडेकर आमच्या धनगर ओव्याचं परीक्षक आहेत ते लक्षात असू द्या. सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यात आगुणा लोटे आप्पा बनगर परत आनंदराव वाळकुंजे राम कोळेकर हे कसं आहे कसली बी मोठी स्पर्धा असू दे तिथं परीक्षणाचं काम फक्त ही टीम करत्या. तुम्ही 1 रुपया नाही दिला तर चाल पण निकाल बाकी सूर्यासारखा स्वच्छ करणार आमचं पंचमंडळ लक्षात असू त्यांच्या पुढे नाव घेत बसलं म्हणजे उद्या सकाळ फोन करते ती नवा पैसे लय झाल्यात काय देवाच कोण म्हणायचं. हा म्हणून माझा सूर्यापाशी त्यात आहे मला आणि राजा म्हणतो माझ्या तबिल्यामध्ये घोडे आहे तिच्यात गाभण घोडीच्या पोटात काय आहे ती सांग मला या जागेला. म्हणून माझा असणारा सूर्यापाशी काय लागला होता बोलायला. आणि घोडीच्या पोटात दादा घोडीच्या पोटात काळ्या पांढऱ्या बघा शिंगिया घोडीच्या पोटात दादा घोडीच्या पोटात काळ्या पांढरी बघा शिंगिया मोबाईलला कव्हर आहे ते बरं आहे बरं का त्यात 100 रुपये निघाले बघा म्हणजे कव्हर सुद्धा काय वेळेला फायद्याचा ठरतो बरं का दत्ता भाऊ. त्या माऊलीकडनं 101 रुपये आले. हा बर बर काय नाव आहे त्यांचं. हा याचा जोड कशी आहे माहितीये का अहो चंदू दादा नावाचं बघा लक्ष्मी नावाची नवरा बायको जोडीची भरत बिरू या देवाची. प्रत्येक वर्षाला बघा मंडप घालून हिवऱ्या बरात देवा गाईल सुमराने. चालेल्या वळवीला देवा चालेल्या वळवीला 101 रुपये बघा
राजकुमार मंडप डेकोरेटर्स त्या साऊंड सिस्टम वाले डेकोरेटिव्ह वाल्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा बरं का. हा प्रत्येक वर्षी वाढ सगळं साहित्य घेऊन मनात हजर असतो या. हा आणि साऊंड सिस्टम वाल्या दादा आणि घुमू दे मला नाचू दे मला बघू दे सारा गाव डीजे वाल्या दादा बिरू देवाचं गाणं लाव डीजे वाल्या दादा कांद्या लाडीचं गाणं लाव डीजे वाल्या दादा बिरू देवाचं गाणं लाव डीजे वाल्या दादा काशीनाचं गाणं लाव. घोडीच्या पोटात हाय काय सांग म्हणताना काळी पांढरी शिंगे म्हणला कपाळाला चंदन चारी पाय निवडा कुसारीला पांढरा शिपडगोंडा पुसोरा घारोळ्या डोळ्याची शिंगे म्हणला. आता बघायचं कसं बोली मोल्याला काप म्हणला काय होतं या घोडी कापून बघितलं या सूर्यापानानं वर्णन केलं तशा पद्धतीने शिंगे होते पोटात त्यावेळेला. आणि सगळं शिक्षण आम्हाला कोणाचं आहे दादानो ही शिक्षण आरवाडीत आलंय कसं आलंय माहितीये का. आणि आरेवाडी हे गावचा आणि सयापा मामा हे नावाचा सयापा मामा हे नावाचा कोळे करगा कोळीचा पुजारी माझ्या देवाचा पुजारी माझ्या देवाचा शिक दिलावे येऊन माझ्या गावाला तानाजी आबाला भेट तू माझ्या बाला तिने शिक दिलावे आणि रामाला तिने शिक दिलावे रघु आणि बाळूला तोच गुरु आंबाला खैऱ्या हिवऱ्या बनाला देवा तुझ्या गाल्याचा मला गालाही आळूसे आणि शिकरी सोन्या कळू सगळं शिकरी सोन्या कळूस. बघा या गाण्याचा छंद पाहिजे. कोणाला असतो मोबाईल बघायचा कोणाला असतो लावालाव्या करायचा तर छंद या गाण्याचा कोणाला आहे. इचलकरंजी गावाचं एक परंपरा आहे पूर्वीपासनं. त्या गावात शाहीर सख्ख भाऊभाऊ असतात. हा पहिल्यापासून परंपरा आहे बरं का. ती परंपरा इचलकरंजीला अजून चालू आहे. बरोबर आहे. आणि इचलकरंजी गावाचा ऋषिकेश नावाचा शाहीर माझ्या जोडीचा शाहीर माझ्या जोडीचा मैंने खुदा माना बारी द्यायची का आणि सुंबराने मांडले देवा तुझ्या दारात शरदच या नावाचा लांड घेत या कोळीचा माझ्या देवाचा 51 रुपये हमारे मी देणार हरवाली हा देर काळा
कसं आहे